हायपर होऊन चालणार नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये थंड डोकं ठेवून सामना या ठिकाणी आपला संघ कसा विन होईल याकडे लक्ष द्यावं लागेल. स्वागतच्या टीमला पण त्यांच्या विकेट किती झाल्यात ते आतापर्यंत लक्षात घ्याव्या लागतील. विराटच्या टीमला घ्यावं लागतील आणि चालू सामना हा RAN या संघाला जिंकावाच लागेल. त्याच्यानंतर त्यांच्या आणि स्वागतच्या कॅल्क्युलेशन धरणे गुरुजींकडे. विकेट बघा फक्त विकेटवर आपलं लॉटचे आणि दोघांचेच बघ, विराटचे तुझे आणि देवेंद्रचे विकेट आपण सांगितलेल्या विकेटवर आहे. या सामन्यामध्ये बघाल तर देवेंद्र आपलं पूर्ण ताकद लावेल, जय आपली पूर्ण ताकदपणास लावेल. यश ज्यांनी मागील मॅचमध्ये जरा चुका केल्या ते त्याला सुधाराव्या लागतील. परिवंश 11 जवळजवळ सेमीफायनलच्या साठी पात्रच आहे. त्यांच्या फार कमी विकेट गेलेल्या आहेत. महेंद्र लाथे आमचे मित्र महेंद्र लाथे या ठिकाणी आले. त्यांचा सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट महेशजी शिंदे यांच्या मार्फत आमचे मित्र महेंद्र लाथे आले. त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे आणि आमच्या सत्काराचा जरा स्वीकार करा. महेंद्र लाथे आमच्या मंडळाच्या वतीने फक्त शाल मायेची. प्रशांत नागावकर यांनी सुद्धा स्टेजवर यायचं, यांचा सुद्धा सत्कार होईल. हा आणि आता ही निर्णायक मॅच आहे. विकेट सगळ्यांच्या ओढाव्या लागतील, त्यामुळे लक्ष ठेवा. बोलवतो नॉन स्ट्राईकला मी सगळं सांगतो. आकाश पालवणकर आणि स्ट्राईकला यश पालवणकर, गोलंदाज देवेंद्र पालवणकर. आणि प्रशांत नागावकर आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. त्याच्यानंतर आमचे मित्र मत्स्य व्यावसायिक गजेंद्रजी भोबाटे यांनी सुद्धा येऊन आपल्या याचा स्वीकार करायचा आहे. मध्ये कोणी आता स्कोररचे येऊ नका, निर्णायक मॅच आहे. आणि मागील मॅचचा मला होतो मॅच धरणे गुरुजी. अभिजित पाटील हे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच अभिजित पाटील ठरतायत, तरी त्यांनी येऊन यायचं आहे. आणि प्रशांत नागावकर आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. रोहन पाटील आमचे मित्र रोहन पाटील याचा प्रशांत नागावकर यांचा सत्कार करतील. गजेंद्र बोबाटे आपण सुद्धा यायचं आहे. त्याच्यानंतर अभिजित पाटील यांना अभिजित घोसाळकर यांनी अभिजित पाटील यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. स्टेजच्या इथे रोहन मेडल व्यवस्थित टाकून कल्पेश चौलकर सगळे फोटो घ्यायचे आहेत. आमच्याकडनं कोणी राहिलं असेल तर त्यांनी त्वरित या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला फक्त धरणे गुरुजींच्या आड येऊ नका. श्रीकांत झालेला आहे. मानसी चणामाटचे मालक प्रतीक नागावकर यांनी सुद्धा स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्याच्या आधी गजेंद्र बोबाटे, संतोष गुरव नगरसेवक संतोष गुरव, गजेंद्र बोबाटे यांचा सत्कार करायचा आहे. मोठे व्यावसायिक आहेत, आमचे मित्र आहेत. पशाचं झालं ना. प्रशांत नागावकर यायचं आपण असे खाली जाऊ नका. लागोपाठ एक सत्कार आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. प्रशांत नागावकर नंतर प्रतीक नागावकर मानसी चणामाटचे मालक यांचं सुद्धा मोठं सहकार्य असो. टेम्पो त्यांचा आमच्यासाठी नेहमी खुला असतो. बॅट आणायचा असो, स्टॉम आणायचा. हा फिल्डिंग बघा समीर पालवणकर. फुटबॉल पट्टूला त्यांची राईटची जी क्लिक होती जवळ पक्तीवरना बॉल ते काट्यात मारायचे. चला मानसी चणामाटचे मालक प्रतीक नागावकर आणि प्रशांत नागावकर दोघांनी स्टेजवर यायचं. हा आणि या साईडला नंदकुमार पालवणकर आपली वाट बघतात, त्या साईडला सत्कार घ्यायचा आहे. प्रतीक नागावकर या इकडून. चला प्रशांत नागावकर आपण पण वर या. अजून कोण राहिलं असेल तर त्यांनी आम्हाला सुचवा. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप स्वरूपात आम्हाला मदत केली असे आमचे माजी नगराध्यक्ष लाडके प्रशांत शेठ नाईक, नगराध्यक्षा अक्षय नाईक, मानसी म्हात्रे, चित्रलेखा पाटील, महेंद्र शेठ डवली, त्याच्यानंतर नंदू तळकर सर, लक्ष्मण शांताराम ठाकूर सर, दोन्ही आमचे लाडके नगरसेवक संतोष मधुकर गुरव आणि संध्या शैलेश पालवणकर, त्याच्यानंतर संतोष चौलकर यांनी देणगी स्वरूपात मदत केली. आणि कॅश प्राईज आहे ते आम्हाला नंदकुमार पालवणकर यांच्यातर्फे यायचं आहे. प्रसन्न नागावकर सत्कार घ्यायचा आपला. पहिलं प्राईज आहे हे नंदकुमार पालवणकर यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि दुसरं प्राईज हे आम्हाला ॲडव्होकेट महेशजी शिंदे यांच्यावर मत मिळालं. तरी पुन्हा एकदा सामन्यात दुसरं षटक, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 धावा. नो लॉस 4. कसली नाही इकडं नाही. पुढील होणारे सामने हे सेमीफायनलचे असणार आहेत, हेही लक्षात घ्या. A1 B2 B1 A2 या स्वरूपात असणार आहे. जयचा पहिला चेंडू फुल टच पद्धतीचा चेंडू सहजरित्या पकडला असता, परंतु सुमित या ठिकाणी थोडी चुकी करतोय. क्वालिफाय व्हायचं असेल तर असे झेल तुम्हाला घ्यावेच लागतील.
रोशन पालवणकर थोडेसे प्रतिकूल परिस्थितीत संयमाने घेत आहेत. ऑनर म्हणून त्यांची भूमिका ठाम आहे की आपल्या प्लेयरांना अजिबात टेन्शन द्यायचं नाही, थंड राहायचं आहे, शांततेत सामना खेळायचा आहे. आता मात्र या ठिकाणी LBWचे अपील, परंतु यश पालवणकर अजून झगडतोय फॉर्मसाठी, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पुढील येणारे गोलंदाज हे धारदार गोलंदाज असणार आहे. समीर पालवणकर हा सुद्धा तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आता मात्र या ठिकाणी चेंडू जात तशी मारेच्या पार षटकार DJ हर्ष. दो तीन ओव्हरचे तर मॅच आहेत फार तर तसं तर 2 टीमला चान्स द्यायला पाहिजे. थँक्यू मरेशदा. आणि गरम असं खरं तर हे गरमागरमीचं वातावरण अजून गरम करणारे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तर सातत्यानं या गोष्टीची चर्चा होईल. या फटक्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळाली, टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं, हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, जागेवरनं बॉलला कसं हाताळायचं हे आपल्याला पाहायला मिळालं. यश या फलंदाजानं आतापर्यंत 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. हा बॉल पुन्हा एकदा नी बेंड वे ट्रान्सफर करत बॉलला सजवायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षकाचं तितकी चांगली कमिटमेंट आम्हाला पाहायला मिळाली. ती एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती 1.5 चेंडूंचा खेळ झाला आणि रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 18 ऑन अ बोर्ड. अर्णव अँड अन्वी अव्हेंजर्स त्यांच्या विरोधात RAN फ्रेंड्स 11 या 2 टीम्स मध्ये सुरू असलेली लढत. इथे अगदी काय घडलंय, लेझी एलेगन्स आणि गॅप शॉट सिलेक्शन बॉल जाईल सीमारेषा पलीकडे मिळेल, तो क्षेत्ररक्षण खराब असा हा भुर्दंड चौकार. डीजे बॅकअप फार छान आहे, मिळेल ती फक्त एकच धाव. लोअर फुल टॉस बॉल अगेन्स्ट द विन. वाऱ्याच्या विरोधात फटका सजवण्याचा प्रयत्न हे धाडस केलं फलंदाजानं. जिथे आपण पाहतोय की अजून काही धावा ऍड होतील धावफलकावर. आपण पाहतोय 2.2 चेंडूचा खेळ झालाय. अर्णव अँड अन्वी अव्हेंजर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. RAN फ्रेंड्स 11 या टीमच्या विरोधात खेळ करत असताना आतापर्यंतच्या प्रवासामध्ये बिनबाद 24 एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना क्रिकेटच्या किनार कडांगणावर आयुष्यामध्ये पार्टनरचं फार महत्व आहे. याही वेळेला पुन्हा एकदा ग्लेन मॅक्सवेल स्टाईलने बेंड करून पुन्हा एकदा अप्पर बॉडीच्या साह्याने बॉलला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं मागच्या काही 2-3 चेंडूचा उल्लेख जर का करायचा झाला तर यश आणि आकाश हे 2 फलंदाज मात्र त्याच फटक्याचं मी म्हणेन प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत.
जिथे आपण पाहतोय की आता चौकार षटकारीनं थांबलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आला आणि त्यानंतर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर समीर पालवणकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आणि तजुर्बे के साथ मैदानामध्ये आपण पाहताय समीर पालवणकर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साइडला ड्राईव्ह केले मिळेल ती फक्त एक धाव. धावसंख्या 25. सर बघा एक सूचना आम्ही करतोय. एक गॉगल हरवली आहे नोवा कंपनीची. कलर कोणता आहे? काळ्या रंगाचा चष्मा गॉगल आहे, सनग्लासेस. कुणाला सापडला असेल किंवा कोणी ढापला असेल तर ते घेऊन या. ही इनिंग झाली ना का युवा समालोचक अलिबागमधला वाडगावचा नील इनिंग झालं वगैरे तो माझं टर्न झालं ते सांगतो ते त्यांना माहिती आहे सगळं. ते कॉमेंटेटर आहेत ना, त्यांना सगळं माहिती असतं. काय खाली होतं लाजत होतं. चेर घे ना. त्याला बसायचं. नील आलेत आमच्या समवेत. नीलचं समालोचन आपण ऐकणार आहोत. आम्ही नीलला थेट विनंती करू की आपण संगनमतानं समालोचन करूया. नील तुझं स्वागत आहे. दुपारचं सत्य रखरखतं ऊन आहे, आकाश निरभ्र आहे, समोर वारा वाहतो आणि वाऱ्याचा झोज जर का आपण पाहिला तर या वाऱ्यासोबत खेळ करण्याची एक वेगळी मजा आणि मस्त तरंग वातावरणामध्ये खेळ सुरू आहे. आपण पाहताय खऱ्या अर्थानं गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील खरं तर पुढे इथून पुढे मात्र काही संघ स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथे आपण पाहताय की जो बेस देईल त्यांना बेस मिळणार आहे आणि जो बेस देईल तो जिंकत जाईल. जो जिंकत जाईल तो पुढे थेट फायनल सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि जो पुढे जाईल त्यांना मिळणार या स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफीज. किमान एका ट्रॉफीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. चॅम्पियन कोण बनणार दुसऱ्या पर्वाचा याची चर्चा खऱ्या अर्थानं रामनाथ आणि अलिबागमध्ये होत असताना आपण पाहताय 2 टीम्सना अर्णव आणि अन्वी ॲव्हेंजर्स त्यांच्या विरोधात RAN फ्रेंड्स 11 3 षटकांचा सामना आपण आतापर्यंत पाहिलाय आणि बॅटिंग करणारी टीम अर्णव अँड अन्वी नक्कीच धन्यवाद दादा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन करून मी नील भगत एक युवा समालोचक घेऊन चलतो या वर्सोली बीचच्या या ऐतिहासिक मैदानात जिथे गावदेवी क्रिकेट संघ रामनाथच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही रामनाथ प्रीमियर लीग असं भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात देखील मला एक समालोचन करण्याची थोडीशी संधी मिळाली होती. त्यानंतर आज पुनश्च एकदा संधी मिळाली आहे. त्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघाचं मी प्रथमतः हार्दिक आभार व्यक्त करीन, कारण त्यांनी मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल कोणता संघ इथून विजय होईल, कोणत्या संघाला इथून पुनश्च एकदा 365 दिवस या चषकाची वाट पाहावी लागेल. काय होणार, काय बिघडणार, कोणता संघ चषकावरती नाव कोरेल हे थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होणार आहे. नाही नक्कीच नील ट्रॉफी जर का आपण पाहिल्या ना तर आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ट्रॉफीची एक किंमत दुकानामध्ये असते, परंतु ही ट्रॉफी मिळवायची असेल तर मात्र इथे मैदानामध्ये घाम हा घालावा लागेल. बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स, फील्डर ऑन द नेट अँड कॅच इज ड्रॉप. काय एक्झॅक्टली घडले नील मैदानामध्ये? संवादामध्ये कुठेतरी अंतर पडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. जिथे आपण पाहतो की बॉल मागे गेला पाठमोरा आणि जिथे ओव्हर थ्रोच्या सुद्धा धावा काही अकाउंटवर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. रनसंख्या जर का आपण उल्लेख करायचं झालं तर काही 3 षटकांच्या अखेरीस 24 धावा होत्या. आता पहिल्याच चेंडूवर इथे मात्र धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तर 2 आणि 2 धावांना धावफलक मात्र अगदी आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं की मग हाणामारीचं षटक म्हटलं की मग ते आक्रमकतेचं षटक असतं, जिथे फलंदाज अग्रेसिव्हली अटॅक करत असतं आणि जिथे आपण म्हणतो ना की आक्रमण करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल की अयशस्वी होईल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेट. नक्कीच उत्कृष्ट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र थोडंसं गचाड क्षेत्ररक्षण, तेवढाच खराब हो. ही अशी क्षेत्ररक्षण बघून मागच्या चेंडूवर देखील मी क्षेत्ररक्षण पाहिलं. असं क्षेत्ररक्षण पाहून मला
पाकिस्तान संघाची आठवण आली. नाही नाही, मला बांगलादेश संघाची आठवण आली. कारण त्याचं असं आहे की बांगलादेशनं भारताला अशा अनेक मॅचेस दिलेल्या आहेत. खरं तर आपण असं म्हणूया थोडंसं लेझी इलेगन्स. मिड शॉट मिड विकेटमध्ये फिल्डर होतं, त्याच्याकडे बॉल गेला, निसटला, त्यानं फेकला, ओव्हर थ्रो केली. वास्तविक पाहता तिथे फक्त एकच धाव मिळाली. हा वाईट बॉल आहे. जितके वाईट तुम्ही फेकणार तितक्या धावा तुम्हाला चेसिंग करताना मात्र नक्कीच डोकेदुखी ठरणार आहेत. नक्कीच सन्माननीय नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चालू झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी होणार, कशा प्रकारे फलंदाजी होणार हे मात्र इथून पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फलंदाजीसाठी या वेळेला नक्कीच हलकासा आवाज झाला होता, मात्र एक धाव पळून काढलेली आहे. एक धावेने नक्कीच वाढ होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बिनबाद 30. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज यतीश मानकर आणि आदेश पाटील. बॉलर कोण आहे? सुमित दाडोकर बॉलर. सुमित सज्ज झालाय. यावेळेला नक्कीच पंचांचा इशारा आलाय. दोन्ही हात जमिनीला समांतर. धावी लावांतर. पुन्हा एकदा या वेळेला काय फटका खेळलाय. नक्कीच बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहे. उत्कृष्ट दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय, मात्र एकापेक्षा जास्त काहीच नाही. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजेच 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खर तर नील शेवटचा बॉल आहे. टार्गेट इथे सेट होईल. किमान एक चौकार किंवा एक षटकार अपेक्षा असणार आहे बॅटिंग टीम कडनं, परंतु तो षटकार चौकार येईल का? कारण टार्गेट जर का आपण पाहिलं 32, एक फायटिंग टोटल म्हणजे क्लोज टू 40 हे जाणं फार गरजेचं आहे. मला वाटतं नक्कीच पण मोठा फटका यायला पाहिजे होता, मात्र तेवढा फटका खेळता आलेला नाही आहे. मात्र 2 धावांपासून वंचित त्यांना कोणच ठेवू शकत नाही आहे. धावफलकावरती धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजेच आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज होईल इथून बाद. बॅक टू द पवेलियन. टार्गेट इथं मात्र नील सेट झाले ते 34. त्याच्यात आपण जर का 5 आपण अमरीश दादा 5 मायनस करण्याऐवजी आपण बॅटिंग टीम जेव्हा फलंदाजीला उतरेल तेव्हा आपण त्याच्या धावसंख्येवर 5 आपण ऍड करूया. कारण क्रिकेट हा मॅथमॅटिक्सचा खेळ आहे, जिथे आपण धावा मायनस कधी करत नसतो असं इंटरनॅशनल क्रिकेट म्हणतं. म्हणूनच आपण 5 धावा ऍडिशनल ऍड करूया ॲज अ पेनल्टी आणि तिथून पुढे धावफलक पुढे नेऊया. या व्यासपीठावर आपण खरं तर या स्पर्धेचं एक भव्य आयोजन पाहत आहे आणि या आयोजनाला ज्यांची साथ मिळाली असे माऊ 11 टीम एकविरा थल या टीमचे संघमालक गोलू पवार, अर्थातच ज्यांनी आपल्याला मात्र या स्पर्धेला 2 बॉक्स बॉलचे मात्र आपल्याला पुरस्कृत केले, त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. त्याचबरोबर आम्ही यतीश मानकर आणि आदेश पाटील यांना मी विनंती करू की आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारण्यासाठी या व्यासपीठाकडे यावं. आम्ही गोलू पवार साहेबांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही नगरसेवक साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते गोलू पवार साहेबांचा आपण विशेष सन्मान करावा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या अनेक संस्मरणीय आठवणी. आज क्रिकेटनं जर नील आपण पाहिलं तर क्रिकेटनं अनेक ऋणानुबंध दृढ केलेत. क्रिकेटनं आलीला जोडलं, क्रिकेटनं पाड्याला जोडलं, क्रिकेटनं एका गावाला दुसऱ्या गावासोबत जोडलं, क्रिकेटनं जिल्ह्याला जोडलं आणि काल आपण अलिबागमध्येच खऱ्या अर्थानं एक एक्झिबिशन मॅच पाहिली जिथे जगभरातनं क्रिकेटचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले एकाच क्रिकेटच्या क्रीडांगणावर. म्हणजे काय तर क्रिकेट या खेळानं खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला मात्र जवळ आणले आणि एकत्र आणले. असा हा तुम्हा सर्वांच्या आवडीचा क्रिकेटचा खेळ, ज्या खेळानं तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेम, हर्ष आणि आनंद दिला. त्यानंतर आम्ही यतीश मानकर साहेबांचा आम्ही सन्मान करू. आम्ही रोहन पाटील साहेबांना विनंती करू आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रोहनजी पाटील साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते यतीश मानकर साहेबांचा आपण सन्मान करावा. विशेष करून नील आवर्जून एक गोष्ट सांगता येईल की या व्यासपीठावर जे काही मान्यवर आहेत, जे काही आयोजक आहेत, जे काही व्यवस्थापक आहेत ते युवा आहेत आणि युवकांनी सातत्यानं एक गोष्ट आवर्जून जगाला दाखवली की ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतात आणि सातत्यानं या स्पर्धेची एक वेगळी चर्चा अलिबागमध्ये आता होताना पाहायला मिळते. थोडं उशिरानं का होईना परंतु आता चर्चा होती ती गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग या स्पर्धेचं
दुसरं पर्व आणि त्यानंतर आम्ही अजून एक सन्मान करू लेट पण थेट असं आयोजन. सुशांत गुरव यांचा सन्मान. आणि याच दरम्यान सुशांतजी गुरव यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आम्ही पुण्याच्या सुशांतजी गुरव साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आम्ही महेश शिंदे साहेबांना विनंती करू की ॲडव्होकेट महेश शिंदे साहेबांना विनंती करू की आपण आपला पवित्र शुभ हस्ते आपण सुशांत गुरव साहेबांचा आपण सन्मान करावा. आम्ही दादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. खरं तर महाराष्ट्राची परंपरा आहे, जिथे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार आपण आदरातिथ्य करत असतो. आपण म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली शिकवण अतिथी देवो भव. आणि इंग्रजी आपण जर का आपण आता इंग्रजीमध्ये बरंच काही शिकत असतो म्हणजे गेस्ट इज गॉड या उक्तीप्रमाणे सुद्धा आपण आलेल्या तमाम अतिथींचा आपण सन्मान करतो. या व्यासपीठानं प्रत्येकाला मायेनं आदरानं प्रेमानं आपुलकीनं जवळ घेतलंय. म्हणूनच चर्चा होतीये ती रामनाथ ग्रामस्थ आणि त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानं आपण आज पाहताय गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या पर्वामध्ये मोठा थाटमाट यंदा आपण 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. नक्कीच पाहिलं तर या वर्षीपेक्षा अजून पुढच्या वर्षी देखील एक उत्कृष्ट आयोजन करण्याचा प्रयत्न रामनाथकरांच्या वतीने केला जाईल. कारण जसे जसे पर्व येत जातील तसे आयोजनामध्ये देखील थोडा बदलाव होत जाईल असं मला वाटतं. नाही, नक्कीच आपण मॅच कडे थोडंसं फोकस करूया. 34वा धावफल करूयात. बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. बॉल ची निवड झाली असेल तर लगेच चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द करा. पॉपिंग क्रीजवर आपण जर का पाहिलं तर नक्कीच बॉलर तयार आहेत. हॅलो सन्माननीय रोहनजी पाटील साहेबांकडनं पहिलीच ऑफर आली बघा. फलंदाज मैदानामध्ये गेले त्यांनी सलग 3 षटकार जर का ठोकले तर कॅश प्राइज 1000 रुपये बरोबर ना. देवेंद्र या फलंदाजाला असणार आहेत. नाही कशी मारू द्या मग नक्कीच 1000 रुपये कॅश प्राइज मिळणार आहे. देवेंद्र पाळवणकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या खेळाडूला मात्र ऑफर असणार आहे. रोहनदादा पाटील यांच्या वतीनं कशी 3 षटकार ठोकले. द गेम इज ऑन, चेस इज ऑन अँड द मॅच इज ऑन. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कमी वयोगटामधील नाव आहे अर्णव. लेझी फिल्डिंग आपण तिथे पाहतोय. नक्कीच अडवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू गेलाय बाउंड्रीला झालाय फरार आलाय चौकार. आणि अर्णवनं जर का आपण जर का पाहिला बोल्ड क्लीन बोल्ड जर का केलं तर नक्कीच महेशजी शिंदे साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज रोकडा 500 रुपये मिळतील. हो हा बॉल आउट स्विंग झालाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये या स्क्रीनवर किती बॉल टर्न झालाय. वाव. नाही या स्पर्धेतनंच नील आपण चर्चा करत असतो की या खरं तर एक गाव 11च्या ज्या स्पर्धा असतात किंबहुना प्रीमियर लीगच्या स्पर्धा असतात ज्या स्पर्धा नव्या खेळाडूंना नवी ओळख देतात, जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरण्याची संधी देत असतात. म्हणून अशा स्पर्धा व्हायला पाहिजेत. अशाच स्पर्धेमधून एक युवा खेळाडू तयार होत असतात. कारण जर विचार केला आणि जसं दादा बक्षीस लावलं जातं ना त्याप्रमाणे नंतर मग खेळाडूंना तेवढा होत होतो खेळण्यासाठी देखील. नक्कीच. आणि आपले हौशी रामनाथकर सुद्धा आहेत आणि हौशी रामनाथकरांचं खरं तर आपण मनापासून आपण कौतुक करूया ज्यांनी प्रत्येक खेळाडूला चांगलं मोटिवेट केलंय. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला नक्कीच काय फटका खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रोहित पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने घेतले बाउंड्री लाईनची भेट आलाय चौकार. DJ चला एक गाणं वाजवा. तुझ्या डोंगर दहा धावा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा या वेळेला देखील उत्कृष्ट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर. समोर आहेत आणि नील आवर्जून एक गोष्ट आम्ही जरूर सांगू. समालोचक म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वानं जर का आपली ओळख घ्यावी असं जर का आपल्याला वाटत असेल तर काय एक्झॅक्टली करायला हवं तर मैदानामध्ये घडणाऱ्या त्याच गोष्टी आपल्याला नाविन्यपूर्ण सादर करता यायला हव्यात. ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो इनोव्हेशन बरोबर. आणि एका
आवर्जून काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. जशी मॅच पुढे जाईल तशी आपण चर्चा पुढे नक्कीच घेऊन जाणार आहोत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका षटकाच्या अखेरीस 14 या आकड्यावर. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी वापरला. घड्याळमध्ये वाजलेत 2:51. अजूनही या षटकामध्ये मला वाटतंय विराज कुठे आहे? विराज चौंगा. षटक संपला ना सर षटक संपला ना पहिली बाउंड्री गेली पहिला बाउंड्री गेली पहिली मॅच सर पहिली पण बाउंड्री गेली पहिली बाउंड्री मग जेवून तर घे. काल आमची लगेच मॅच होती, आम्ही कुठे जेवलो. षटक अखेरीस आलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजेच 14 धावा लागलेल्या आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम खरं तर नील फिल्डिंग टीम आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांच्याकडे कोणतेही गुण नाहीये. म्हणजे यंदाचं वर्ष मात्र नक्कीच थोडंसं फ्लॉप राहिलंय, परंतु ही स्पर्धा पुढच्याही वर्षी अगदी मोठ्या थाटमाटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदा मात्र नक्कीच देव, नशीब आणि निसर्ग त्यांना साथ दिलेला नाही. प्रयत्न थोडेसे अपुरे पडले असं आपण म्हणूया. आणि जिथे प्रयत्न अपुरे पडतात तिथे तुमच्या पदरी अपयश येतं. एक साधं सोपं गणिती समीकरण आहे, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ बेसिक्स. जिथे आपण म्हणतो की प्रयत्नांची उंची जर का जास्त असली तर नशीब तिथे झुकतं. आणि आता मात्र प्रयत्न आपण पाहताय. 14 धावा झालेल्या आहेत, अजूनही काढायचे ते 20. उर्वरित चेंडूमध्ये 21 काढायचे. 21 धावांची गरज. नक्कीच गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दुसरा एक युवा गोलंदाज आणि नक्कीच चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार लीग. बाटलीभर बेवडा असं डीजे मास्टर सांगतो. आता चिवडा कोण नाही वापरत, आता काजू आणि बदाम. काजू, बरोबर ना? बदाम, चिकन. आणि अर्णव साठी मात्र मगाशी जी आपण ऑफर डिक्लेअर केली होती, आणि गोलंदाजाला सुद्धा ही ऑफर आपण डिक्लेअर करते पुन्हा एकदा. आज ॲडव्होकेट साहेबांच्या वतीने प्रत्येक खेळाडूला मोटिवेट केलं जात आहे. जर का क्लीन बोल्ड केलं तर कॅश प्राईज 500 रुपये रोकडा मिळतील. फलंदाज तयार आहे. गोलंदाज 26 धावा 20 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच हलकासा तटवलाय, सन्मान दिलाय चेंडूला. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करण्यापेक्षा काही चेंडूंना सन्मान देखील दिला जातो. त्याच प्रकारचं काहीतरी मैदानात घडलंय. दरम्यान एक धाव पळून काढलेली आहे. एका धावेने धावफलक सरकेल, ते म्हणजेच धावा लागल्या आता 21 धावा. 21 धावा 35 धावांचं नील टार्गेट आहे. आता उरले ते फक्त 14 धावा. गोलंदाजाकडे चांगला दमखम आहे बघा, त्याने केलेले हे कमबॅक. ओव्हर डिलिव्हरी आपण पाहतोय. अपील देखील तेवढीच उत्साही होती, मात्र अपिलीमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. त्याचमुळे पंचाने अपील कुठेतरी फेटाळून लावले. निर्धाव चेंडूला निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलकावरती धावसंख्या स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 21 धावा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला आहे. या वेळेला देखील काय चेंडू आपण पाहिलाय. फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रतीक नागावकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर डाय मारून जर झेल पकडला तर अभिजित घोसाळकरजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपल्याला सुवर्ण संधी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फलंदाजासाठी या वेळेला पुन्हा एकदा जखडून ठेवलंय, मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पळून काढलेली आहे. धावसंख्येमध्ये एक अतिरिक्त वाढ. गोलंदाजासाठी रोहन पाटील यांच्याकडे 500 धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळाल्यात आपण पाहतोय. आणि ॲज अ टोकन ऑफ मोटिवेशन आमचे युवा सन्माननीय रोहनजी पाटील साहेबांच्या वतीनं या गोलंदाजाला कॅश प्राइज किती 500 रुपये ॲज अ टोकन ऑफ मोटिवेशन. क्या बात आहे. प्रत्येकाला अप्रिसिएशन हवं असं असताना चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू जाईल पार्किंग लॉट मध्ये. आलाय दिमागदार षटकार. षटकार तर आला आणि धावसंख्या पोहोचली ती तब्बल 28 वर. जर का 5 धावा पॅनल्टीच्या ऍड केला तर होतील धावा 33. म्हणजे आता काढायची ती फक्त 2 धावा जिंकण्यासाठी. येस.
सांगतो मी लगेच. हे घे ना, या षटकासाठी रोहन पाटला यांच्याकडनं 500 रुपये. सांग अर्णव चौलकर याला. हे जे षटक फेकलं अर्णव चौलकर याने, त्या षटकासाठी सन्माननीय रोहनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. असेच जेव्हा पारितोषिक लावतात ना, त्याच वेळेला कुठेतरी गोलंदाज असतील, फलंदाज म्हणजे खेळाडूंना कुठेतरी मोटिवेशन मिळतं, आत्मविश्वास त्यांचा देखील वाढतो. नाही, नक्कीच. आणि जितकं कौतुक आपण खरं तर अर्णवचं केलं, तितकं कौतुक आपण पुन्हा एकदा सर्वच पाहुण्यांचं करूया. आणि इथे काय एक्झॅक्टली घडले, मामे भाऊ मला वाटतं आलेत. आणि पहिलाच बॉल, मॅच फिनिश. विजय षटकार. चला, आणि A1 विरुद्ध B2 म्हणजे संघ मात्र त्यामुळे सेटअप हलवायला लागेल ना थोडं, काय कसं काय. हा घे ना. माझा फोन आहे. सेकंड आहे परिमिती सौम्य.